माणसाला एखाद्या गोष्टीची गरज पडली की तो देवाकडे जातो, पण देवाला जर एखाद्या गोष्टीची गरज पडली तर तो कोणाकडे जात असेल बरं? देवांना गरज पडल्यावर देव जातात त्यांच्या देवाकडे, म्हणजेच महादेवांकडे. एकदा असंच झालं. विष्णूंना पुन्हा पृथ्वीवरती धर्म स्थापना करायची होती आणि त्यासाठी त्यांना एका खूप ताकदवर शस्त्राची गरज होती आणि त्यासाठी त्यांनी महादेवाची तपस्या करायला सुरुवात केली. त्यांनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी 1000 कमळ अर्पण करण्याचा प्रण घेतला. पण झालं असं की त्यांना फक्त 999 कमळाची फुलेच मिळाली. शेवटचे जे एक फूल होते ते सापडतच नव्हते. शेवटी त्यांनी स्वतःचा एक डोळा महादेवाला अर्पण केला, कारण त्यांना कमल नयन सुद्धा म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की विष्णू देवांचे डोळे हुबेहूब कमळासारखे दिसतात, म्हणून त्यांनी स्वतःचा एक डोळा देवाला कमळ म्हणून अर्पण केला आणि महादेवांना प्रसन्न केले आणि धर्म संस्थापनेसाठी एक शस्त्राची मागणी महादेवांकडे केली. त्यावेळेस महादेवांनी त्यांना सुदर्शन चक्र दिलं आणि त्याचाच वापर त्यांनी त्यांच्या 8व्या अवतारामध्ये म्हणजे कृष्ण रूपामध्ये सुदर्शन चक्राचा वापर करून पुन्हा पृथ्वीवर धर्म संस्थापना केली.